नमस्कार, जाधव किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आता आंब्यांचा सीझन आहे, तर आपण या आंब्यांच्या सीझनमध्ये आज आपण करणार आहोत जाधव किचनमध्ये कैरीची चटणी। तर त्याच्यासाठी हे साहित्य जे आहे हे लागणार आहे। तर त्याच्यासाठी मी एक छोटी कैरी सोलून बारीक चिरून घेतलेली आहे। त्याच्यानंतर कोथिंबीर, हिरवी मिरची, आल्याचा तुकडा, लसूण सोललेली आहे 4-5 पाकळे, काश्मीरी लाल मिरचीची पावडर आहे, जिरा आहे आणि मी त्याला तडका देणार आहे। तर त्याच्यासाठी मी हा कढीपत्ता घेतलेला आहे। तर ही रेसिपी कशी करायची आहे तर पाहूयात, रेसिपीला सुरुवात करूया। तर आता जे साहित्य मी तुम्हाला दाखवलेलं आहे ते आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि हे सगळं आपण वाटून घेणार आहोत। मी याच्यात हिरवी मिरची थोडी कमी घालणार आहे, कारण मी त्याच्यात काश्मीरी लाल मिरचीची पावडर टाकणार आहे। चवीनुसार मीठ। याच्यामध्ये आपण जिऱ्याचा वापर केलेला आहे, कारण जिरे हे पाचक असतं त्याच्यामुळे। तर आता आपण हे वाटून घेणार आहोत। ही आपली चटणी वाटून झालेली आहे। आता आपण ह्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि मग आपण ह्याला तडका देऊया। तर आपण ह्याला तडका देणार आहोत चटणीला। आणि ही आपली चटणी तयार आहे। आपण आता याची प्लेटिंग करणार आहोत। तर ही पहा, आपली कैरीची चटकदार अशी चटणी तयार झालेली आहे। माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हजमध्ये नक्की शेअर करा। या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकन दाबा, की याच्यामुळे येणारे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर पुन्हा भेटूया जाधव किचनमध्ये असाच एका नवीन रेसिपी सोबत। थँक्यू।